श्रोते हो. अनेक वेळेला असं होतं, की आपण काही कार्यालयीन बैठकीनिमित्त जातो. काही आपण विविध धार्मिक स्थळांना भेट देतो, आदिवासी पाड्यांना भेट देतो आणि त्यातून काही अविस्मरणीय भेटी होतात. काही अविस्मरणीय क्षण आपण स्मरणीय क्षण आपण अ, आपल्या मनात घेऊन आपण परत येतो. आमच्या संस्थेमार्फत आम्ही विविध आदिवासी पाड्यांना भेट दिली होती आणि त्या भेटीदरम्यान आम्हाला एक नवतरुण, एक युवक अनंत परिश्रमातून अनंत श्रमातून हसत-खेळत वर येऊन आणि आदिवासींसाठी निरंतर कार्य करणारी एक व्यक्ती आम्हाला भेटली आणि नंतर मला असं वाटलं, की आपल्याशी त्यांची ओळख करून द्यावी, त्यांचा जीवन परिचय आपण बघावा आणि त्यांच्याशी गप्पा माराव्यात. मला वाटतं ऑक्टोबर महिन्याची सुरुवात याच्यापेक्षा चांगली असू शकत नाही. तर आपण आता सुरुवात करूया. या आपल्या मराठी पावलं पडते पुढे या एका भागाचं आपण आदिवासी सेवक आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान यांनी ते विभूषित आहेत. नमस्कार पोपेरे सर. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तुमचं पूर्ण नाव जे आहे याच्यामध्येच मला थोडंसं वैविध्य वाटतंय. तर तुम्ही प्रेक्षकांना ते सांगू शकाल? माझं ॲक्च्युली माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा एकदम कमी वजनाचं मी जन्माला आलो. कमी वजन होतं माझं, परंतु शरीराने एकदम छोटा असल्यामुळे सर्व असं वाळलेल्या पद्धतीने असं बोलायचे आणि घरच्यांना वाटलं की बाबा हा काही सुधारणार नाही किंवा याचं छोटं शरीर आहे. तर त्या अनुषंगाने माझं वाळीबा नाव ठेवलं गेलं आणि ह्या नावामध्ये असं साम्य होतं की बाबा हा छोट्या पद्धतीने असल्यामुळं किंवा याची तब्येत पुढे होणार नाही, त्या अनुषंगाने मला सर्वजण वाळीबा या नावाने संबोधलं गेलं किंवा बोलू लागले. वाळीबा विठ्ठल पोपेरे. वाळीबा विठ्ठल पोपेरे. आणि पूर्ण तुमचं बालपण कुठल्या गावात? माझं पूर्ण बालपण ग्रामीण आदिवासी भागामध्ये गेलेलं आहे. मुक्काम पोपेरेवाडी, पोस्ट कोंबाळणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. अहमदनगर जिल्हा माझा प्रॉपर आहे आणि एक छोटंसं खेडूत गाव होतं. त्या गावामध्ये माझा पोपेरेवाडी इथे जन्म झाला. 1/1/1978 साली माझा जन्म झाला आणि त्या अनुषंगाने घरचं खूप दारिद्र्य म्हणजे गरिबी, एवढी गरिबी होती पाठीला पुंजलेली की अक्षरशः फार एकदम गरीब घराण्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. आणि तुम्ही किती भाऊ बहीण? आम्ही 4 जण भाऊ, मी पकडून 4 जण भाऊ आणि 2 बहिणी आहेत. आणि 2 बहिणी. हो, 2 बहिणी आहेत. असं म्हटलं जातं की प्रत्येकाचं जे बाळकडू आहे हे आपल्याला घरातच मिळतं. तर मग आजी आजोबांकडनं असेल, मामा मामी असतील, काका काकी असतील किंवा तुमचा जो तेव्हाचा जो एक परिवार होता याच्याकडनं तुम्हाला कसं एक संगोपन किंवा कशा पद्धतीने तुमचं एक बालपण गेलं? तसं सांगायचं म्हटलं तर मी छोटा असतानाच एक 3 महिन्याचा असताना माझी आई वारली. आईचं निधन झाल्यानंतर अक्षरशः आईची आई म्हणजे आजीनीच मला सांभाळ केला. आजीनी सांभाळ केल्यानंतर आजीनी जे काही सर्व काही आजीनी मला त्या पद्धतीने सांभाळ केला. त्या अनुषंगाने आजीचीच फार माझ्यावर कृपादृष्टी होती आणि आजीच्या नंतर आमची जी 2 नंबरची बहीण आहे तीच आमची आई म्हणून आमचं सर्वांचं संगोपन केलं आणि तीच आमची आई आद्य स्थितीला ती आमची आई आहे आणि त्यांनी सर्व काही केलं. त्यामुळे सांगायचं असं आहे की आई नसल्याने माणसाला किती त्रास होतो किंवा किती कष्ट झेलावे लागतात की ज्याची आई नसते ना त्यालाच कळतं ते. हे खरं आहे आणि तुम्हाला असं प्रेक्षकांना निश्चित वाटेल की मी का हे असं सखोल विचारतोय, कारण हे ज्या पार्श्वभूमीतनं येतात, ज्या समाजाचं हे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजांमध्ये किंवा गावामध्ये असं बरेच वेळेला असतं की एक पत्नीचं निधन झाल्यानंतर तो पुरुष लगेचच दुसरं पुनर्विवाह करतो. आज पुनर्विवाह न करता 4 मुलांचं, 4 लहान अपत्यांचं संगोपन करणं म्हणजे खरंच म्हणतो ना आपण समाजाचं एक नेतृत्व आणि समाजाचं एक पुढे दायित्व तुमच्या परिवाराने निभावलं आणि खरंच तुमच्या वडिलांचं कौतुक आहे की आज तुम्हाला त्यांनी लहानाचं मोठं केलं आणि सगळेही तुम्ही 4ही भावंड आज अतिशय सुशिक्षित आणि चांगल्या पदांवरती कार्यरत आहात. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. कारण वडिलांचा आदर्श घेण्या खूप मोठे आदर्श आहेत वडिलांचे. कारण ॲक्च्युअली वडिलांनी कुठल्याही पद्धतीनं दुसरं लग्न केलं नाही. कारण त्यांना असं समजलं होतं की जर समजा मी दुसरं लग्न केलं तर नक्की यांचा सांभाळ होईल की नाही होणार किंवा यांचं पुढचं आयुष्य कसं जाणार, हे शिक्षण घेतील की नाही किंवा जी येणारी माझी पत्नी आहे
किंवा ती यांना सांभाळेल की नाही, या दृष्टिकोनातून वडिलांनी विचार केला की दुसरं लग्न मला करणं, आता तरी मला दुसरं लग्न करणं योग्य नाहीये. तेव्हा त्यांनी जेवढे कष्ट ते घेतील किंवा जेवढे कष्ट ते करतील तेवढे त्यांच्यावर त्यांनी फोकस करून आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन पुढचं जगलं. बरेच वेळेला असं होतं मान्यवर की लहान मुलांचं आजोळ हे जवळ असलं तर बालपण सगळं तिकडे जातं. तुमच्याकडे कशी परिस्थिती होती? खरं सांगायचं म्हटलं तर बरोबर आहे. कारण आमच्या गावापासून मामाचं गाव एकदमच 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर, छोटासा एक घाट ओलांडला की खाली वरतून हाक जरी मारली तरी मामाच्या गावाला आवाज यायचा. म्हणजे तिकडे जसं काय बोलवल्यासारखं व्हायचं. आणि एकदम डोंगराळ भाग असल्यामुळे आमची आजीचं पूर्ण नाव होतं देवबाई ठका तातळे आणि आजोबांचं होतं ठका तातळे. कसं व्हायचं की त्यांच्याकडे जेव्हा मी जायचो तेव्हा आजीच्या इकडे चिंचा खूप असायच्या आणि मला खूप आवडायच्या चिंचा. तर चिंचाचे झाड एकदम त्यांच्या दारात आणि डोंगराळ एकदम शेत जे आहे ते पूर्ण असं दर्यामध्ये सांगायचं म्हटलं तर डोंगरामध्ये घरं आणि आसपास सर्व असं एकदम छान झरणे, एकदम सुंदर असं तिकडे जीवन गेलं आणि वाटायचं की मामाच्या गावाला सतत जाऊ. हा, आणि तिकडे एकदम छान असं मला तिथलं समजलं गेलं. आणि तुम्ही म्हटलात की शिक्षणाबद्दल, तर माझं शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोपेरेवाडी कोंबाळणे या ठिकाणी माझं झालं. आणि त्याच्यानंतर मला तिथून कसं आर्थिक परिस्थिती जरा हलाखीची असल्यामुळे मला तिथून दुसरीकडे शिक्षणासाठी जावं लागलं. बाबा बोलायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्यांनी ते दूध प्रशासन केलं तर तो डरकाळ्या मारतोच. आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये अशी थेरी आहे की शिक्षण फार कमी लोक घ्यायचे, म्हणजे वंचित, शिक्षणापासून ते लोक वंचितच आहेत असं वाटायचं तेव्हा, आणि होतं तसं परिस्थिती. मग त्याच्यानंतर मला श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी या ठिकाणी मला शिक्षण घेण्याचं किंवा बाबांनी मला तिथं पाठवलं. परंतु मी तेव्हा छोटाच होतो. शासकीय वसतिगृहामध्ये मला तिथे शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. तर अक्षरशः खूप लांब असल्यामुळे बाबा कधीतरी तिथे यायचे बघायला मला, आणि तिथे सर्व त्यांच्याकडनं सर्व मिळायचं. वसतिगृह होता आणि त्यांच्याकडे खाण्याचं पिण्याचं समजा काही लागले तर काही फक्त फीज वगैरे बाबा भरायचे, बाकी वह्या पुस्तकं तिकडून सगळं दिलं जायचं. आणि तिथे माझं 1 ते 7वी पर्यंत शिक्षण तिथे गेलं. हो, तिकडे गेलं. आणि हे खरंच एक अतिशय छान अशी बाब आहे की ज्या वेळेला आदिवासी, म्हणजे आजपासून मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे आता तरी आदिवासींना अनेक पुनर्वसन प्रकल्प असतील, अनेक शासकीय सोयीसुविधा असतील, परंतु पोपेरे मान्यवर ज्या वेळेला त्यांच्या बालपणाचा काळ बघायला गेला तर खरंच काही ठिकाणी वीज नव्हती, विद्युत जोडणी नव्हतं, पाण्याचे प्रश्न होते, समाजाचे प्रश्न होते. अशा वेळेला एखाद्या आदिवासी मुलाने शिक्षण घेणं आणि त्यांच्या वडिलांनी शिक्षण त्यांना घेण्यास मला वाटतं एक हे करणं, खंबीर पाठिंबा देणं, हे खरंच एक महत्त्वाचं काम आहे. आणि तुमचं मग हे जे आहे, तुम्ही जो विवाह केलात त्याच्या मागे पण एक तुम्ही आम्हाला त्या दिवशी आपण आदिवासी पाड्यातून हिंडत होतो त्यावेळेला तुम्ही एक कथा सांगितली, तर ते पण मला एक सांगितलं तर प्रेक्षकांना निश्चित आवडेल. कसं होतं, जेव्हा आमच्या आदिवासी समाजामध्ये एक चालीरीती, परंपरा, संस्कृती ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. आणि त्या चालीरीतीप्रमाणेच वडिलांनी शेजारच्याच गावातली एक मुलगी बघितली किंवा त्यांना वाटलं, त्यांनी शब्द दिला होता. त्यांचं आडनाव लहामटे, जे माझे सासरे आहेत त्यांचं आडनाव लामटे. ते एक छोटेसे मंदिरात पुजारी होते, छोटे पूजा अर्चा करायचे. तर अक्षरशः बाबांनी त्यांना शब्द दिला होता की बाबा, माझे जे 4 मुलं आहेत त्यापैकी एका तरी मुलांना मी माझी मुलगी तुम्हाला देईल, तुम्ही ती स्वीकारावी. तर बाबांनी बोललं ठीक आहे, बघूया, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीवर आपण हे करूया आणि चर्चा करून तेव्हा जसं जमेल तसं मी ती तुमची मुलगी करून आणेल. तर हा शब्द होता. पूर्वी कसं होतं की अक्षरशः शब्दावर लोक कायम असायचे. शब्द म्हणजे त्यांची जबान, म्हणजे हुकूम होता आणि शब्दावर एवढा मान होता, विश्वास होता. त्या गोष्टीमुळे कसं होतं की बाबांनी ती गोष्ट नंतर, जेव्हा मी जसं जसं मोठा होत गेलो, माझं शिक्षण होत गेलं, शिक्षणानंतर छोटं मोठं मी इकडे तिकडे काम करत गेलो, तेव्हा बाबांनी ठरवलं की बाबा रे, लग्न करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने बाबांनी त्या शब्द दिला होता, त्यांची ती मुलगी त्यांनी करून आणली. हो. समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, तिकडे बालविवाह असतो असं आम्ही ऐकलेलं आहे. आम्हाला त्याच्याबद्दलही प्रेक्षकांना ऐकायला आवडेल तुमच्याकडून. नाही, ॲक्च्युली होतं, पूर्वी कसं व्हायचं
की पूर्वी बालविवाह पद्धत होती पूर्वी. परंतु जसं म्हणतात ना कायद्यामध्ये बदल किंवा विविध शासनाचे धोरण ह्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये जनजागृती झाली, नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडून आणि आता बालविवाह होत नाही, हे नक्कीच त्रिवार खरं आहे. कारण पूर्वी व्हायचं तसं, हे नक्कीच खरं आहे. पूर्वी बालविवाह व्हायचे, हे नक्कीच खरं आहे. आणि याच्यात नवल म्हणजे तुम्ही तुमच्या विवाहापश्चात तुमच्या पत्नीला तुम्ही शिकवलं. हो, नक्कीच, नक्कीच. कारण लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला मी स्वतः सांगितलं, की "बाबा रे, आपण शिकलं पाहिजे." शिक्षण घेतलं की नक्कीच माणूस उच्च स्तरावर जातो, पुढे जातो किंवा जनजागृती होते आणि नक्कीच आपण 4 परिवार किंवा 4 कुटुंब घडवू शकतो. म्हणून शिक्षण घेणं हे गरजेचं आहे आणि मी तिला पुढे शिकवलं. शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि नक्कीच तिने शिक्षण पूर्ण केलं. BA पर्यंत शिक्षण तिने पूर्ण केलं. आणि तुम्हाला 2 मुली आहेत. हो, 2 मुली आहेत. बरोबर आहे. 2 मुली आहेत आणि मुली फार गुणी आहेत. ॲक्चुअली कसं होतं माहिती आहे का, जेव्हा काही काम मला लिखाणाचं काम पडतं किंवा काही इंग्लिश ड्राफ्टिंग पडते, तर माझी मोठी मुलगी तिचं नाव आहे निलया पोपेरे. तर ती इयत्ता 9वीत आहे. मला गर्व आहे, की ती मला खरोखर सांगते, की "पप्पा, की तुम्ही हे असं करा, इंग्लिश हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे." अक्षरशः जेव्हा आम्ही शाळेत जात होतो, आम्हाला इंग्लिशचा तर गंधही नव्हता. परंतु मुलं हे शिक्षण घेऊन ते सांगत आहेत आताच्या स्थितीला. ती फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि छोटी मुलगी माझी तनया पोपेरे, ती आता एक 2रीमध्ये आहे. त्यामुळे सुंदर असं चाललेलं आहे किंवा सुंदर चौरस असं कुटुंब असताना तुम्हाला सामाजिक कार्याची किंवा एक आपण म्हणतो कम्युनिटी वर्क हा त्याला शब्द आहे, की समाजकार्य. हे समाजकार्याकडे तुमच्या ओढ ही पहिल्यापासूनच होती. म्हणजे ते तुमच्या घरातच होतं. पण परिपूर्ण समाजकार्य करायचं हे तुम्ही कधी ठरवलंत आणि त्याच्यामध्ये कसे तुम्ही झोकून घेतलं? ते समाजकार्याबद्दल सांगायचं झालं तर, की जेव्हा अ, माझ्या गावापासून माझ्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती दवाखाने असायचे. दवाखाने असल्यामुळे जायला यायला कुठलीच सोय नसायची. सोय नसल्यामुळे मला असा प्रश्न निर्माण व्हायचा, की बाबा रे, जर एवढं लांब दवाखान्यासाठी जावं लागतं आणि पायी-पायी जायचं. जो व्यक्ती आजारी आहे, तो तिथपर्यंत व्यवस्थित जाईल की नाही, याची पण धारणा नसायची. ही पण शाश्वती नसायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मला वाटलं, की नक्कीच आपण ह्या दुर्लक्षित किंवा दुर्बल समाजाकडे, आदिवासी समाजाकडे आपण सामाजिक परिवर्तनासाठी चांगलं कार्य केलं पाहिजे. हे मनात उराशी माझ्या ते स्वप्न मी बाळगलं आणि मी समाजकार्याला सुरुवात केली. शाळकरी मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील, त्यांना फार मोठी जसं म्हणतात ना आपण रक्तवाहिनी, त्या पद्धतीनं त्यांना फार मोठी एक अशी मनामध्ये एक हे झालं, की ही बस सुरू झाली, तर नक्कीच आपला विकास होण्यासाठी फार मोठं मदत होईल किंवा पाठबळ मिळेल. म्हणून खूप अभिनंदनाने त्यांनी जागोजागी सत्कार केला आणि ती बस सेवा निरंतर चालू ठेवली किंवा चालू राहिली. असं मी ते समाजसेवेचं कार्य केलं. प्रामाणिकपणे केलं. प्रामाणिकपणे. आणि याला एक सातत्य होतं, निरंतरता होती. हो, हो. कारण असं म्हणतो ना आपण, की आपले 3 यशस्वी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे असे 3 पंतप्रधान होते, की ज्यांचं म्हणणं होतं, की राष्ट्राची प्रगती तेव्हाच असते, जेव्हा रस्ते शहरांना जोडलेले असतात. तेव्हाच राष्ट्राची प्रगती होते. आणि खरंच आहे, आदिवासी पाड्यांपर्यंत कच्चे रस्ते होते, ते पक्के करणं किंवा त्याच्यावरनं आपलं महामंडळाची बस सेवा सुरू करणं आणि त्याच्यावरती ते परिवहन सुरू होणं हे महत्त्वाचं असतं. आणि खरंच असं कार्य जे आहे ना, हे दुर्लक्षित होतं. या दृष्टिकोनातनं मला रसिक प्रेक्षकांना हे सांगावसं वाटतं, कोणतंच कार्य हे छोटं नसतं किंवा कोणतंच कार्य मोठं नसतं. सगळीच कार्य जी असतात ही अतिशय विधायक असतात. आणि मला असं प्रामाणिकपणे सांगायचं आहे, की आपण जे छोटं काम सुरू करतो, ते अल्पमात्रेत असतं. परंतु निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचं योगदान असतं आणि त्याची परिपूर्णता असते. सामाजिक जीवनामध्ये विविध प्रकारची उपक्रम राबवत असताना मुला-मुलींना शिक्षण देणं आणि त्याच्यातून त्यांना रोजगार देऊन त्यांना संपूर्ण आयुष्यभर मार्गी लावणं, हे एक महत्त्वाचं कार्य आहे. याबद्दल तुम्ही प्रकाश जरूर टाका. नक्कीच. कारण शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर ग्रामीण आदिवासी भागामध्ये
पूर्वी एक 15-20 वर्षापूर्वी खरंच शिक्षणाचं महत्त्व एवढं नव्हतं. जसं पाहिजे किंवा जो आदिवासी समाज आहे, तो शासनाच्या मुख्य प्रवाहात एवढा आलेला दिसत नव्हता. हं. परंतु जनजागृती करून शिक्षणाबाबत महत्त्व पटवून देणं, शासनाच्या विविध योजना माहिती देणं हं. किंवा ग्रामीण आदिवासी भागामध्ये पालक सभेचे आयोजन करणं. पालक सभेचं म्हणजे काय, की छोट्या-छोट्या मीटिंगा घेणं आणि त्याच्यामधून त्यांना त्या गावामध्ये त्यांना समजून सांगणं, की "बाबा रे, आपल्या मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे, आपली मुलगी शिकली पाहिजे. जसा मुलगा शिकतो, तशी मुलगी शिकली पाहिजे आणि नक्कीच आपलं परिवर्तन होईल आणि सर्व बऱ्यापैकी शासनाच्या मुख्य प्रवाहात येतील." अशी मी त्यांना एक माझी कल्पना मांडली. परंतु सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परंतु वारंवार त्यांच्या जवळ जाऊन किंवा त्यांना सांगून तेव्हा कुठेतरी शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटत गेलं आणि हळू-हळू त्यांच्यामध्ये ती जनजागृती झाली आणि शासनाचं धोरण होतं, राज्य शासनाचं धोरण होतं, की मुलींचं गळतीचं प्रमाण कसं थांबवता येईल राज्यामध्ये, त्यासाठी त्यांनी फार मोठं धोरण आखलं होतं आणि त्या अनुषंगाने मी काम सुरू केलं. मीही त्यांच्याबरोबर जेवढं मला शक्य होईल तेवढं मी ग्रामीण भागात जाऊन मुलींना शिक्षणाबाबत मुलींना तर नाही सांगू शकत, परंतु त्या शाळेत भेट देणं, तिथे पालक सभेचं आयोजन करणं, अशा पद्धतीने मी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि नक्कीच त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं मला दिसतंय आजच्या स्थितीला. आणि त्यांना आर्थिक रोजगार उपलब्ध करून देणं, शासन म्हणजे दरबारी जे काही उपाययोजना आहेत त्या त्यांना समजावून पटवून देणं आणि त्यांच्यातनं त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, हे पण एक महत्त्वाचं हो, कार्य हो. आहे. हे खूप मोठं चॅलेंज होतं. कारण हे सगळं करताना की रोजगार मिळतो कसा किंवा त्यांना त्याबद्दल काही कल्पना नव्हती. हं. फक्त थोडेफार त्यांचं 10वी किंवा 12वी बोटावर मोजण्याइतकं त्यांचं शिक्षण पूर्वी होत होतं. ग्रॅज्युएट फार कमी भेटायचे. हं. ग्रॅज्युएट फार कमी असायचे. परंतु त्याबद्दल मी त्यांना रोजगाराबद्दल मी त्यांना त्या पद्धतीने जेव्हा कमी शिकलेले होते, तेव्हा शासनाचं न्यूक्लियस बजेट अंतर्गत काही ट्रायबल डिपार्टमेंटचे काही धोरण होतं. न्यूक्लियसमध्ये पिठाची गिरणी देणं, चक्की देणं किंवा शिवणकाम. शिवणकाम होतं आणि हालर पंप देणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं शासनाचं योजना होत्या. त्या योजना त्यांना पहिलं समजून सांगणं. पण योजना सांगायला गेलं की जातीचे दाखले नसायचे. कारण आदिवासी असल्यामुळे जातीचे दाखले सहजासहजी त्यांच्याकडे नसायचे. त्यांच्यासाठी कातकरी समाजाची फार दयनीय अवस्था आहे. आजच्या स्थितीला जरी बघितलं ना, तरी फार अजूनही त्या त्या समाजामध्ये ते उणिवा जाणवतात, जातीचे दाखले नाही आहेत. कारण जातीचा दाखला हे त्यांच्यावर फार मोठं एक त्यांना प्रभुत्व करतं. कारण जातीच्या दाखल्यामुळे त्यांना सर्व सुविधा मिळतात आणि ते असणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. हां. आणि हे सगळं करताना मग त्यांच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या कृतीत कशा राबवणं, राबवता येतील त्याबद्दल त्यांना माहिती देणं किंवा एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कुठे आहेत बाबा? समजा आपण शहापूर तालुक्यातला जर विषय घेतला, तर शहापूरला कुठे आहे? मुरबाड तालुक्यातला घेतला तर मुरबाडला कुठे आहे? पालघरला घेतला तर पालघरला कुठे आहे? या सर्व गोष्टी त्यांना पहिलं समजून सांगितल्या, तिथं जावं लागतात आणि मग न्यूक्लियस बजेट अंतर्गत ज्या योजना आहेत, शबरी वित्त महामंडळाचे घरकुल असेल, या घरकुल योजना तर मी खूप लोकांना दिलेली आहे. बरेच लोकांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि झालं तरुण पिढीला जर सांगायचं जर ठरलं, तर तरुण पिढीसाठी मी सूक्ष्म लघु उद्योग केंद्र साकीनाका, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची मोठं ऑफिस आहे सूक्ष्म लघु उद्योग केंद्राचं, तर त्यांच्यामार्फत मी DTP मोफत राबवणं, मुला-मुलींना त्यांचा कृतीत मी लाभ दिलेला आहे. त्या शिबिराचं यांचं शिबिर घेणं किंवा त्यांना ते व्यवस्थित माहिती समजून सांगणं, महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्सेस मोफत राबवणं, मेणबत्ती प्रशिक्षण देणं, अशा पद्धतीचं मी त्यांना एक प्रकारे एक स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. हां. आणि इव्हन तेवढ्यातच थांबलं नाही, तर त्यांना शासनाचे विविध त्याच्यासाठी त्यांना कर्ज कसं मिळेल किंवा त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहील, याच्यासाठी मी फार बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहेत आणि नक्कीच आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. मला खूप समाधान वाटतं, की मी त्या समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी काम करू शकलो आणि नक्कीच त्या गोष्टीकडे एक विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्याला पद्म सन्मानासाठी नामांकित केलेलं आहे. हे नामांकन प्राप्त झाल्यानंतर आपल्या भावना काय आहेत? नक्कीच मला सांगूशी वाटेल कारण की मला जो आदिवासी सेवक पुरस्कार 2023चा प्राप्त झाला, नक्कीच एक इच्छा निर्माण झाली, की विविध संघटनांनी किंवा विविध कार्यकर्त्यांनी, विविध समाजांनी मला स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी माझं
पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन केलेलं आहे. मला चांगली गोष्ट आहे, कारण आज जी माझ्या मदतीला ज्या महिला असतील, पुरुष असतील, नवतरुण असतील किंवा माझ्या कुटुंबातले सर्व मेंबर असतील, सर्व सदस्य असतील, त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांचा मी एक शुक्रिया मानतो किंवा त्यांना सर्वांना मी एक अशा पद्धतीनं हे करतो, की त्यांनी मला आज एक शून्यातून पुढे आणलेलं आहे. तर मी त्यांचा फार आभारी आहे आणि ह्या सर्व गोष्टीकडे नक्कीच एक मला गर्वाची बाब आहे आणि मी छोट्यातून मोठं कसं होत आहे, हे एक मला त्याच्यातून शिकायला मिळालं. नक्कीच मी चांगलं काम करेन. धन्यवाद. मला रसिक प्रेक्षकांना आणि सर्व श्रोत्यांना भारतातील आणि भारताबाहेरील सर्वच व्यक्तींना मला एक सांगायचं आहे. येणारे काही दिवस आपण शारदीय नवरात्र साजरं करणार आहोत. शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं महिलांसाठीच मानलं जातं, परंतु तसं नाही आहे. पडद्यामागे अनेक पुरुष या स्त्रियांना पुढे आणण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना समृद्ध करण्यासाठी झटत असतात. श्री वाळीबा विठ्ठल पोपेरे हे अशीच एक व्यक्ती आहे, की ज्यांनी आदिवासी महिलांचं ना केवळ शिक्षण, परंतु त्यांना रोजगार, त्यांना कुटुंब आणि कुटुंबानंतर त्यांना एक व्यवस्थित घर असं मिळवून त्यांचं आयुष्य परिपूर्ण आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजात अनेक अशा व्यक्ती असतात, की ज्या प्रकाश झोतात येत नाही. मराठी पाऊल पडते पुढेमध्ये आपल्याला हेच अपेक्षित आहे, की अशा प्रत्येक व्यक्ती प्रकाश झोतात याव्यात. आपल्याकडे सुद्धा मी या सर्वांच्या माध्यमातून मी आवाहन करतो, आपण सुद्धा अशाच व्यक्तींना जर काही माहिती असेल तर आम्हाला ती कळवावी. पुनश्च शारदीय नवरात्रींचं आपल्या सर्वांसाठी शुभकारक ठरो, आरोग्यदायी ठरो आणि प्रसन्न ठरो या कामनेसह सहस्नेह जय महाराष्ट्र.